मुंबई एक प्रगतिशील उद्यमशील शहर. मेहनत करणाऱ्याला इथे उपाशी झोपावं लागत नाही. म्हणूनच देशभरातून असंख्य माणसं इथे येतात, पोटापाण्याचा उद्योग शोधतात. अशाच गजबजलेल्या दादरजवळचं हे माहीम स्थानक. इथे बाहेरच रस्त्याच्या कडेला काही कारागीर बांबूच्या टोपल्या विणताना दिसतात. हे सगळे मूळचे राजस्थानातील आबू रोड गावातले. त्यांच्यातले रामूजी हे असंच नशीब काढायला 1984 साली आपला पिढीचाद व्यवसाय घेऊन थेट 1000 किलोमीटरवरच्या मुंबईत आले. इथे त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आणि थोड्याच अवधीत त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक असे 40-50 जण येऊन मुंबईत स्थायिक झाले. त्यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे बांबूच्या वस्तू बनवणे. ही संपूर्ण प्रक्रिया अगदी प्रेक्षणीय असते. त्यांना हा बांबू मुंबईत परेल भोईवाडाच्या बाजारात मिळतो. थोडासा हिरवट, ओलसर बांबू बघून तो वेगळा निवडला जातो. त्याची टोकं कापून पेरं साफ करून तो तासतात. मग त्याचे उभे 2, 4, 8, 16 असे काप करतात. बांबूच्या गराप्रमाणे त्यापासून जाड आणि पातळ पट्ट्या काढल्या जातात. टोपली बनवताना आधी तट तयार करावा लागतो. जाड पट्ट्यांची फुल्ली करून त्यातून बारीक पट्टी ओवली जाते. मग त्या आऱ्या वाळवून बारीक पट्ट्यांनी विणत विणत टोपलीचा आकार घडवला जातो. अधिक मजबूत टोपल्या बनवण्यासाठी तळामध्ये लोखंडी पट्ट्याही वापरतात. अनेक प्रकारच्या टोपल्यांशिवाय इथे आणखीनही अनेक वस्तू बनवल्या जातात. तसेच बांबूच्या झाडूपासून ते विविध शोभेच्या वस्तूंपर्यंत अनेक गोष्टी इथे बनतात. या वस्तू अवघ्या 30 रुपयांपासून काही हजार रुपयांपर्यंत विकल्या जातात. ग्राहकांना कधीही नाराज न करणं हे त्यांच्या व्यवसायाचं यशस्वी सूत्र आहे. एक सराईत कारागीर दररोज 3 ते 10 वस्तू बनवू शकतो आणि दिवसाकाठी 300 ते 500 रुपयापर्यंत नफा ते कमवू शकतात. दिन में हम लोग कमा लेते भाई 200-300 रुपया. उसमें से 150 चले गया खाने में, नाश्ता पानी में. बच्चा कितना 100-150 रुपया बच्चा. जो खर्चा निकलता वही सही.
रामूजी व त्यांच्या पत्नी यांनी इथल्या मुलांसाठी एक शाळाही सुरू केली आहे. पण आत्ता नेमके त्यांचे सुट्टीचे दिवस आहेत. या कारागिरांनी केलेल्या वस्तू केवळ बाजार किंवा रस्त्यावर वापरल्या जात नाहीत, तर अगदी आपल्या दिवाणखाण्यापर्यंत येऊन पोचलेत. न कंटाळता न थकता काम करणे हा मुंबईचा महामंत्र आहे. कलागिरी, कारागिरी आणि कलाकुसरीचा सुरेख संगम घडवणारा हा टोपली कारागीर न बोलता हा मंत्र अखंड जपत चालला आहे.